श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आचार्य चाणक्याने जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. नीतिमूल्यांपासून धर्मकारणापर्यंत आणि सांसारिक गोष्टीपासून ते राजकीय आणि सामाजिक व्यवहारावरही त्यांनी भाष्य केलं आहे. जर एखाद्याने आयुष्यात नैतिकतेचं पालन केल्यास कोणत्याही अडचणी येणार नाही. त्यामुळे अनेक जण नैतिकतेने वागतात. चाणक्य यांनी पुरुष आणि स्त्रियांबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहेत. पुरुष आणि स्त्रियांनी आपली रहस्ये कधीच कोणाला सांगू नयेत, नाहीतर भविष्यात हानी होऊ शकते, असं चाणक्य म्हणतात. चाणक्य यांचा हा सल्ला नेमका काय आहे त्यावर टाकलेला हा प्रकाश. लग्नानंतर स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. एक दुसऱ्यांच्या उणींवर पडदा टाकला पाहिजे. घरात वाद झाले तर ते घरातच मिटवले पाहिजे. जर पुरुष किंवा स्त्रीने घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगितल्या किंवा जोडीदाराच्या चारित्र्याबाबत सांगितलं तर अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची अधिक शक्यता असते, कारण ती व्यक्ती या गुपिताचा गैरफायदा घेईल आणि वेळ आल्यानंतर त्यावरून थट्टाही करू शकते. जर तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर ते कधी जाहीर करू नका, कारण तुम्हाला आर्थिक नुकसान झाल्यावर काही लोक तुमच्यासमोर दुःख व्यक्त करतील, पण वास्तव्यात त्यांना पराकोटीचा आनंद झालेला असतो. तुमच्या पाठीमागे ते तुमच्यावर तोंड सुख देतील. समाजात सन्मान कायम राहू द्यायचा असेल तर आर्थिक नुकसानीची चर्चा करू नका, नाहीतर लोक तुमच्यापासून दुरावतील. जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा तुमच्या काळजाला ठेच पोहोचली असेल तर कोणालाही सांगू नका, कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगाल ती व्यक्ती तुमच्याबाबत चुकीचा विचार करू लागते. त्यामुळेच अपमानाच्या बाबत कोणालाही सांगू नका, मग ती पत्नी का असेना किंवा पती का असेना. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे महिलांना नेहमी आपले आजार लपवण्याची सवय असते. अस्वस्थ वाटू लागल्यावरही त्या नवरा किंवा कुटुंबियांसमोर आजाराची माहिती देत नाही. स्वतः तणावात राहतात. त्यामुळे आरोग्यावर अधिकच परिणाम होत राहतो. आजार लपवून ठेवल्याने दीर्घकाळ उपचार न झाल्याने आजार अधिक बळावतो. त्यामुळे केवळ तुम्हालाच त्रास होत नाही तर अख्खे घर वेठीला येतं. त्यामुळे स्त्री असो की पुरुष, कोणीही आपला आजार कधीच लपवू नये. वेळीच वैद्यांकडे गेल्यास आजार बरा होतो, असं चाणक्य म्हणतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.